नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पेपरफुटीवरून राहुल गांधी विरोधात खेडमध्ये भाजपचे जोडे मारो आंदोलन, पुतळ्याचं दहन करत निषेध। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खेडमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याचा खेडमध्ये तीव्र निषेध। आरपीआय आठवले गटचे तहसील कार्यालयावर आंदोलन। माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदरणीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पंढरीची वारी उपक्रमातून संस्कार, संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम। आता पाहूया सविस्तर वृत्त। देशभरातील कथित पेपरफुटी प्रकरणाबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात खेड शहरात भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं आणि जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा शहराध्यक्ष नंदू साळवी, गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल होळकर, शहराध्यक्ष स्वराज गांधी, माजी नगराध्यक्ष उर्मिलाताई शेटेपाटणे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा आशाताई संगरे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, प्रशांत गमरे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम चौगुले, आनंद खेडेकर, वैजेश सागवेकर, बाळू वर्मा, विनायक शिरगावकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ संजीवनी शेलार, युवा मोर्चा उपाध्यक्ष अविराज मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश तावडे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता, अक्षय संगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशामधले जे गद्दार आहेत किंवा तुकडे गँग आहे, ज्यांना भारतात फूट पडावे असं वाटतं, देशाचे तुकडे व्हावेसे वाटतात, अशा प्रवृत्तींचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे। भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदी साहेबांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये हरवू शकत नाहीत। अशा अतृप्त जे पक्ष आहेत त्यांनी अभिजित दिपके सारख्या तरुणांना पुढे करून या देशामध्ये क्रांती घडवण्याचं स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे। नीट परीक्षामध्ये जे काही झालं त्याला आमचंही समर्थन नाही, परंतु देशामध्ये अराजकता माजून संसदेवरती प्रोटेस्ट करून पवित्र संसदेवरती हल्ला करण्यात त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे। आज प्रत्येक भागामध्ये षडयंत्र रचून हे भारत अस्थिर करायचा, नेपाळ आणि बांगलादेशात जे घडलं तशी स्वप्न या ठिकाणी पाहायचं असं या ठिकाणी त्यांनी ठरवलं आहे। या सगळ्या दिपकेच्या पाठीमागे भारत विरोधी गँग आहेत। शर्जील इमाम सारख्या लोकांचं समर्थन करतात, उमर खालिद सारख्या लोकांचं समर्थन करतात। या ठिकाणी सीता का पती अशा पद्धतीने आमच्या धर्मावरती टिप्पणी केली जाते। या सगळ्या गोष्टीमधून एकच दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाची जी सेवा करतायत त्यामुळे भविष्यकाळात सत्ता मिळणार नाही अशा पद्धतीचं त्याला लक्षात आल्यामुळे अशा या सगळ्या प्रवृत्ती पुढे करून नीट हा विषय बाजूला ठेवून इतर सगळ्या गोष्टी पुढे आणून आम्हाला सर्वांमधून आजादी पाहिजे, आम्हाला सगळं मोकळं झालं पाहिजे, देशाचे तुकडे पडायला पाहिजेत, अशा भूमिकेतले लोक या ठिकाणी आहेत आणि अशाच प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे। राहुल गांधींनी परवा देशाला मान शर्मेने खाली घालावं लागेल अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे। खरगे साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जाऊन त्या ठिकाणी नौटंकी पंतप्रधानांच्या समोर निवासस्थानासमोर जाऊन त्यांनी केली। एक लाजिरवाणी बाब आहे। याला कुठल्याही युथचं या ठिकाणी पडलेलं नाही। देशामध्ये अशांतता माजून सत्ता हस्तगत करणे एवढंच काम या ठिकाणी आहे आणि म्हणून जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि भाजपाच्या पाठीमागे या देशातला तरुण आहे तोपर्यंत अशा कुठल्याही प्रवृत्ती या ठिकाणी या देशाचं वाकडे करू शकत नाहीत। येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्यासारखे तरुण अशा गद्दारांना चिडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी सांगतो। विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या मोदी सरकारचा आणि अमानुष लाठीचार्जसह
विद्यार्थी मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खेडमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून तसं निवेदन त्यांनी खेडचे तहसीलदार श्री सोनावणे साहेब यांच्याकडे सादर केले. देशाचे भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या आणि विद्यार्थी मुलींशी अमानवी कृत्य करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करत आहोत. तसेच या अमानुष लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या निर्दयी केंद्र सरकारचाही आम्ही निषेध करत आहोत. त्याचबरोबर या सर्व घटनेला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका प्रमुख सचिनजी निकम, शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, महिला आघाडी तालुका संघटक सौ अंकिता बेलोसे, सुवर्णा सदरे, ऋषिकेश कानडे, सूरज कानाल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपण सर्वांनी जालियनवाला हत्याकांड बाग आपण सर्वांनी शिक्षणातून आपण सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्यापेक्षाही महाभयंकर कांड परवा आपण संपूर्ण देशाने विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज केलेला सर्वात मोठा कांड जो जालियनवाला हत्याकांड बागेलाही लाजवेल असं अमानुष लाठीचार्ज झालेला आपण सर्व देशांनी पाहिला. या विद्यार्थ्यांनी काय मागणी केली होती? विद्यार्थ्यांची मागणी सरकारकडे काय आहे? संपूर्ण देशातला विद्यार्थी जेव्हा एकवटतो आणि तो सरकारकडे मागणी करतो, त्या मागणी काय आहे? त्या नीट पेपर फुटीमुळे संपूर्ण देशातील जवळपास 6 कोटी विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या नीट पेपरवरती अवलंबून असतं आणि त्या नीट पेपर फुटीमुळे जो संपूर्ण देशातील 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्येला जबाबदार धरून आणि या शिक्षण जी गलथान कारभार आहे शिक्षण व्यवस्थेचा, या सगळ्यांना जबाबदार धरत या संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे शिक्षण खात्याचे जबाबदार मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं. परंतु या विद्यार्थ्यांकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं, केराची टोपली दाखवली. जवळपास 1 महिना झाला उपोषण चालू आहे, परंतु या विद्यार्थ्यांकडे केंद्र सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. ज्यांना आपण देशाचं भविष्य समजतो त्या देशाच्या भविष्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. या उलट त्या विद्यार्थ्यांजवळ सरकारने खऱ्या अर्थाने संवाद साधायला हवा होता आणि संवादातून मार्ग काढायला होता, पण तसं न करता हे आंदोलन चिघळण्याचं काम मुख्यतः सरकारनेच केलं. या उलट त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री काय म्हणतात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे आंदोलन फेसलेस आहे. फेसलेस आंदोलन म्हणून ते ह्या आंदोलनाला ते दिवसण्याचा प्रयत्न करतात. महसूल मंत्री बावन्नकुळे म्हणतात की ही नौटंकी आहे, हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. सदाभाऊ खोत म्हणतात हे अतिरेकी आहेत, हे अतिरेक्यांनी केलेलं किंवा देशद्रोही ही मुलं देशद्रोही आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांवरती त्यांचे तोडगा काढण्यात, त्यांच्या मागणीवरती विचार करण्याऐवजी हे जे प्रमुख मंडळी आहेत ते आंदोलन दिवसण्याचा चिघळण्याचा हे स्वतः प्रयत्न करतायत. काय या विद्यार्थी आंदोलनाला देशातले अतिशय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले सोनम वांगचुक, ज्यांना सायंटिस्ट म्हणून ज्यांना गौरवलं जातं अख्ख्या देशाने जगाने, यांनी या विद्यार्थ्यांना समर्थन दिलं. परंतु या केंद्र सरकारने त्यांचीही अवस्था 20 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलेलं असताना 20व्या दिवशी त्यांना अक्षरशः त्यांना फरफटत सफेद चादरीतून गुंडाळून फरफटत त्यांनी नेलं. अक्षरशः रक्त बंबाळ करून सोडण्यात आलं. ज्या विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्या छातीवरती पाय ठेवून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यांच्याजवळ अमानवीय त्यांच्यावर वर्तणूक केली, अश्लील वर्तणूक केली आणि या पोलिसांवरती कडक कारवाई व्हावी, या दिल्ली पोलिसांवरती कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्या त्या अमानुष कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो होतो. या अमानुष लाठीचार्जचा जो केंद्र सरकारने आदेश दिला, या निर्दयी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो. त्याशिवाय या संपूर्ण घटनेला, पेपर फुटीपासून या आंदोलन चिघळण्याच्या संपूर्ण घटनेला जे केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, हे विषय घेऊन आम्ही आज सन्माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या मागणीचा पाठपुरावा आम्ही
करतच राहणार आणि या विद्यार्थी आंदोलनाला आमचा कायम समर्थन असणार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात तीव्र आंदोलन करण्यात आलं. शहरातून मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी खेड तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य कराव्यात तसेच आंदोलनावरील कारवाई थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. या संदर्भातील निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला सादर करण्यात आलं. या आंदोलनात आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाचे पडसाद उमटले. जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने आज आक्रमक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी अनुसूचित जातींच्या प्रस्तावित उपवर्गीकरणालाही तीव्र विरोध दर्शवत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं. उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आज 24/7/2024 रोजी दापोली तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांवरती ज्या अधिकाऱ्यांमार्फत जो भ्याड हल्ला झालेला आहे, या अधिकाऱ्यांना निलंबित तर कराच, परंतु या अधिकाऱ्यांना ज्या नालायक लोकांनी आदेश दिले आहेत त्यांनी देखील त्यांचा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. या देशामध्ये अनुसूचित जातीचं उपविभागीकरण झालेलं आहे. उपविभागीकरण करण्याचा जो घात रचलेला आहे, या सगळ्यांमध्ये जे लोक आमच्या जातीच्या विरोधात करतात यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. तर या देशामध्ये जी भयानक परिस्थिती सुरू आहे, या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी फक्त या देशातले सर्व मागासवर्गीय फक्त या रस्त्यावरती उतरतात. मी आपल्याला आवाहन करतो, या देशातल्या सर्वसामान्य जातीच्या लोकांनी देखील रस्त्यावर उतरण्याची भाग करत आहे. या देशामध्ये अन्याय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. सत्तेचा गाजर खरे लोक खुर्चीमध्ये एसी मध्ये बसून अशा प्रकारचे आदेश देत आहेत आणि म्हणून या सगळ्यांना आदेश रद्द करण्याची ताकद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशामध्ये 27 तारखेला. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांवरती तो लाठीचार्ज झालेला आहे, नीट परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे, विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या प्रधानांनी केलेलं आहे, त्या प्रधानांनी देखील आपल्या नैतिक जबाबदारी स्वीकारायला राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण सन्माननीय तुझ्या निवेदन देऊन आपण हे काही समारोप करणार. धन्यवाद. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बुद्धासमोर गुरुवारी सायंकाळी अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. अलिबाग येथून लोटे MIDCतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा हा टँकर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने टँकरमधून कोणतीही गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर कळंबणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंपनीच्या सेफ्टी अधिकाऱ्यांनी टँकरची तपासणी करून कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोसले घाटात शुक्रवारी दुपारी सुमारे 3च्या सुमारास कंटेनरने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली दोन्ही वाहनं घाट उतरत असताना हा अपघात घडला. धडकेनंतर कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. मात्र महामार्गावरील इतर वाहन चालकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतीसाठी धाव घेत चालकाला सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसून मोठी जीवितहानी टळली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम आणि शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट शशिकांतजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त
आषाढी एकादशीचा औचित्य साधून खेड तालुका शिवसेनेच्या वतीने कुणबी समाजोन्नती संघ खेडचे माजी अध्यक्ष अमित कदम यांच्या संकल्पनेतून शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता वारकरी संप्रदाय मठ भरणे येथे भव्य आरोग्य शिबिर आणि मोफत औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचं तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी सांगितलं. या शिबिरात नागरिकांची विविध आजारांची तपासणी, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत औषधांचं वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात JCI खेड आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांचंही सहकार्य लाभलंय. सकाळी 10 वाजता मुकादम हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. तसेच सकाळी 11 वाजता सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदूलाल शेठ प्रायमरी स्कूल खेड येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व सन्माननीय नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, संजय मोदी ट्रस्टी चेअरमन श्रीमान चंदूलाल शेठ प्रायमरी स्कूल, राजेश बुटाला चेअरमन श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल, पंकजभाई शहा चेअरमन बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूट, महिला बाल कल्याण सभापती रसिका खेडेकर, क्रीडा शिक्षण सांस्कृतिक सभापती भूषण चिखले, नगरसेवक आरिफभाई मुल्लाजी, नगरसेविका सौ रेश्मा रऊफ खतीब यांनी केले. आषाढी एकादशीचं औचित्य साधून शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि जीवन मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी पंढरीची वारी हा विशेष उपक्रम उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामगजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण सभागृह भारावून गेलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग आणि भक्तिगीतांमुळे उपस्थितांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला. यानंतर विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक याच्यावर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. या नाटिकेतून विठोबा केवळ मंदिरातील मूर्तीत नसून तो प्रत्येकाच्या सत्कर्मात, सेवाभावात आणि आई वडिलांच्या सेवेत असतो हा जीवनाला दिशा देणारा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणी यांच्या भक्तीवर आधारित आकर्षक आणि मनमोहक नृत्याविष्कारही सादर करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, भावपूर्ण सादरीकरण आणि सुरेल संगीतामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत टाळ, मृदुंग, भगव्या पताका आणि नामगजरासह शिस्तबद्ध दिंडी काढून वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं तसेच उपक्रमाच्या संकल्पनेचं मनापासून कौतुक केलं. या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते माजी मंत्री आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना खेड तालुका यांच्यातर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांतजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता गणेश मंगल कार्यालय भरणे नाका येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदान करावं असं सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांनी केले. SM फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स चिचघर खेड येथे बुधवार दिनांक 22 जुलै राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष कैयुम नाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संस्थेच्या सचिव तथा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अंजुम नाडकर तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे सर, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाचा उद्देश सागर मोरे यांनी उपस्थितांना सांगितला. यानंतर विद्यार्थ्यांनी अजितदादा पवार यांच्या जीवनावर आधारित आपली भाषणं सादर केली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अंजुम नाडकर यांनी आपलं मौलिक तसेच प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर प्रकट केले. अध्यक्षीय भाषणात कैयुम नाडकर सर यांनी थोर व्यक्तींच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत अजितदादा पवार यांचा सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा, कर्तव्य व्यवस्था आणि लोकहिताची भावना जोपासावी असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.
तसेच उपस्थितांना अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.